धन्यवाद व्यक्त करतो आणि तुमचं हार्दिक या ठिकाणी स्वागत करतो। आपल्या साहेबांचा या ठिकाणी 44 बर्थडे आहे, वाढदिवस आहे, तर या वाढदिवसानिमित्त त्यांना आमच्याकडनं या ठिकाणी मनसे शुभेच्छा। साहेब यांना शाखा क्रमांक 155 तर्फे हार्दिक शुभेच्छा। सर्विलकर मनसे उपशाखाध्यक्ष तसेच संजय मसैया महाराष्ट्र सैनिक यांनी भावी आमदार म्हणून त्यांना छायाचित्र दिलेले आहे, त्याच्या शुभेच्छा नक्की आई तुळजा भवानी पूर्ण करणार। त्याचबरोबर शेजारचा गट्टा मित्रमंडळ घातला तिथे देखील या ठिकाणी आम्ही अतिशय मनापासून स्वागत केलं आहोत। करा व त्यांचे सर्व सहकारी यांचं मनसे हार्दिक स्वागत, त्यांचं मनसे धन्यवाद। महाराष्ट्र नवनिर्माण सेना व थोडे मनसे स्वागत, मनसे आभार। साहेब वाढदिवसाच्या लाख लाख मनसे शुभेच्छा, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। सागर साळुंके विद्यार्थी सेनेचे विभाग अध्यक्ष, बनसोडे साहेब उपविभाग अध्यक्ष, शाखा अध्यक्ष, सचिव, सर्व मनसे विद्यार्थी परिवार यांचं मनसे स्वागत, मनसे धन्यवाद। वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा, वाढदिवसाच्या मनसे शुभेच्छा, वाढदिवसाच्या आभार शुभेच्छा। वाढदिवस काय आजच आपण साजरा करत नाही, दरवर्षी सालाप्रमाणे हा वाढदिवस आपला कार्यकर्ते साजरे करतात। माझे सहकारी पदाधिकारी असतील, मित्र, हितसंचक सर्वजण करतात, ते दरवर्षीप्रमाणेच करत असतात। आणि या ठिकाणी चेंबूरमकर नागरिकांचं एवढं मोठं प्रेम आणि एवढं मोठं आशीर्वाद आज बघून मला सुद्धा एक आश्चर्याचा धक्का बसलाय, कारण सगळ्यात मोठी गर्दी आज या वाढदिवसाला झाली होती। आणि खरोखर मी सर्वांचे ऋणी आहे। आपलं असंच प्रेम, दया, दृष्टी माझ्यावर असावी। तुमच्यासाठी मी रात्रंदिवस, कधी तुम्ही रात्रीचाही कॉल केला तर तुमच्या सेवेला मी हजर आहे। आणि गेल्या वर्षभरात आपण चेंबूरमध्ये ज्या प्रकारचं काम करतोय त्याचाच एक प्रत्यय आज आपल्याला दिसून आला। महायुतीकडून, मनसेकडून जनताला तुम्ही काय संदेश देणार चेंबूर करायला विशेषतः? नाही, आज फक्त वाढदिवसाचा विषय आहे, महायुती वगैरे आपण नंतर बघूया। परंतु या ठिकाणी चेंबूरमधील कोणत्याही पक्षाचा नागरिक असू द्या, ज्यावेळेस तो आमच्याकडे त्यांची समस्या किंवा तक्रार घेऊन येत असतो, तो आम्ही पाहत नाही तो कुठला आहे काय आहे, पण त्यासाठी एक आपलं कर्तव्य आहे म्हणून राजसाहेबांची जी शिकवण आहे, मान्य अमित साहेबांची जी शिकवण आहे आम्हाला, त्याप्रमाणे आम्ही त्यांच्या मदतीला धावून जात असतो। त्यांचं काम 100% आमच्याकडून होईल किंवा नाही होईल, पण तो करण्याचा प्रयत्न आम्ही 100% महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करतो। सर, आज तुमच्या बर्थडेच्या केक मध्ये एक भावी आमदार म्हणून तुम्हाला प्रदर्शित केलं झालं, का कसं नेमकी तुमच्या कार्यकर्त्याचं तुमच्याकडून? प्रत्येक कार्यकर्त्याला आपला नेता कोणतरी नगरसेवक बनावा, आमदार बनावा ही त्याची इच्छा असते आणि त्याची इच्छा ती व्यक्त करत असतात। परंतु त्यांनी जेव्हा ही इच्छा आपल्याकडे व्यक्त केली जाते त्यावेळेस आपल्यावरची जबाबदारी आणखी वाढलेली असते। त्यांच्या इच्छेसारखं आपल्याला अजून जास्त ऊर्जा घेऊन त्या पद्धतीचं काम आपल्याला करायला लागतं। नक्कीच त्यांच्या इच्छा पुढच्या वाढदिवसाला पूर्ण होतील। आमचे मित्र, मित्र विभागाधिकारी, विभाग अध्यक्ष, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम। या ठिकाणी अतिशय
मोठ्या उत्साहामध्ये साजरा होत आहे. पक्षाचे सर्व वरिष्ठ सर्व पदाधिकारी, विभागातून कार्यकर्ते, त्याचप्रमाणे आमचे माहितीतले मित्र पक्ष विविध क्षेत्रातील आम्ही देखील विविध त्यांच्या या पक्षातील वाढदिवसामध्ये त्यांना शुभेच्छा देण्यासाठी विविध आलेलो आहे. मंडळातील त्याचबरोबर आमचे चेंबूरच्या या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत, मनपूर्वक धन्यवाद. शाखा अध्यक्ष जे आज आपण रोहिदास जाधव यांचा देखील आज वाढदिवस आहे. त्यांना देखील शुभेच्छा देण्यासाठी आमचे रवींद्र माडिक आहेत, कविताई आहेत, किशोर घाग आहेत, चेतन धमाले, हे सर्व मंडळी आम्ही अतिशय कुटुंबाप्रमाणे या ठिकाणी या आनंदामध्ये सहभागी झालो. धन्यवाद. ऍक्च्युली भावी आमदार म्हणून जे काही पोस्टर लागले आहेत ते त्यांच्या कार्याची पावती आहे आणि जनतेचं प्रेम आहे. त्यामुळे जनतेला किंवा जे आता सध्याच्या वातावरणाला हे करून त्यांनाही असाच तडफदार म्हणजे नेता हवा आहे आणि ते नेतृत्व त्यांनी नक्कीच माऊलींच्या रूपामध्ये गेल्या 5-7 वर्षामध्ये आमच्या चेंबूरकरांना पाहायला भेटलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं हा जनतेचं प्रेम आहे की जे आपल्याला भावी आमदार म्हणून सध्या आज दिसून आलेलं आहे. कार्यकर्त्यांचं म्हणजे हे जे काय आहे मी आता सांगितल्याप्रमाणे की हे जे आहे हे नावाप्रमाणे म्हणजे ज्ञानेश्वर म्हणजे जसं ज्ञानदेवांना आपण माऊलीच्या रूपात जसं तर त्यांचं नाव घेऊन म्हणजे ते नाव त्यांना भेटलं आणि त्या नावाचं त्यांनी प्रत्यक्षात सोनं करून दाखवलं आहे. आणि यापुढेही माझी ईश्वराला प्रार्थना असेल की नावाप्रमाणेच त्यांनी माऊली म्हणून जनतेची सेवा करावी. सांगेल की मी शुभेच्छा. भाव तेथे भक्ती, काव्य तेथे कविता, भाव तेथे भक्ती, काव्य तेथे कविता. ज्ञानेश्वर रावांच्या सागररूपी जीवनात मी झाले सरिता आणि त्यांच्या या सागररूपी जीवनामध्ये मला सरिता होण्याचा जो काही परमेश्वरांनी मला जो हा योग दिला त्यासाठी मी त्यांची सतत परमेश्वराची खरंच खूप खूप मी धन्यवाद मानते. परमेश्वर मी माऊली साहेबांची की मला हे अपेक्षित होता की त्यांनी या पद्धतीचं म्हणजे माझ्या जीवनामध्ये या पद्धतीचे म्हणजे काम करावं. म्हणजे आमचं एज्युकेशन जरी आम्ही सायन्स फील्ड मधून असतो तरीही त्यांनी जनतेसाठी असं काही काम करावं की आमच्या हाताने काहीतरी काम हवं अशी माझी बालपणापासूनची इच्छा आणि ती पूर्ण होताना आज खूप म्हणजे असं भरून येत आहे. त्यासाठी मी खरंच धन्यवाद मानते परमेश्वराचे. थँक्यू. माऊली साहेबांचे काय गोड आठवणीत आहे का त्यांच्या स्वीट मध्ये तर रोजच असतात. माऊली थोरवे यांचा 44वा वाढदिवस या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये थाटामाटात आणि राजेशाहीच्या राजसाहेबांच्या विचाराच्या माध्यमातून साजरा होतोय. 44व्या वाढदिवसाला सर्वसामान्य चेंबूरवरील जनता यांना शुभेच्छा देत असताना त्याच्या मनामध्ये असं वाटतं की अरे हा राजसाहेबांचा कार्यकर्ता आपल्या चेंबूरवासियांसाठी काहीतरी करेल, याच्यामध्ये धमक आहे, काम करण्याची क्षमता आहे. आणि मग माऊली थोरवेला मिळालेला हा आशीर्वाद 44व्या वर्षाच्या वाढदिवसानिमित्त मी एवढंच सांगेन की माऊली थोरवे यांना खूप मोठं भविष्य आहे. मान्य राजसाहेबांचा कार्यकर्ता महाराष्ट्र सैनिक या नात्याने आम्ही त्याच्याबरोबर कायमचे आहोत. धन्यवाद. त्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये भावना आहेत की खऱ्या अर्थानं 2024ला माऊली थोरवे महाराष्ट्र विधानमंडळाच्या सदस्य म्हणून जाऊ दे निवडून आणि चेंबूरवासियांच्या चेहऱ्यावर एक समाधान वाटलं पाहिजे की खरं आपला लोकप्रतिनिधित्व हा माऊली थोरवेच्या रूपाने आपल्याला मिळालेला आहे. त्यामुळे जनतेच्या उत्स्फूर्त भावना आहेत. आज मनसेचे तालुका अध्यक्ष माऊली थोरवे साहेबांचा आज वाढदिवस आहे. त्यांना देण्यासाठी आज आम्ही सर्व पक्ष आज बहुतेक सर्वांचे आज वाढदिवस आहेत. आमच्या पार्टीतले सुद्धा 10-15 आहेत. तसे माझे पती सुभाष मराठे यांचाही वाढदिवस आहे, शिवगंजांचा आहे, बोडेकर जे आहे, राजाराम कांबळे पूर्ण आणि चेंबूर मधल्या बहुतेक जणांचा आज वाढदिवस आहे. त्या निमित्त सर्वांना ज्यांचे वाढदिवस आहेत त्यांना मनापासून शुभेच्छा देते की तुळजाभवानी चरणी प्रार्थना करते की त्यांना उदंड आयुष्य लागो. एवढीच तुळजाभवानी चरणी प्रार्थना करते. मराठे मॅडम सांगितल्याप्रमाणे आपण बघितलं की आज हा 1 जून म्हणजे जागतिक वाढदिवस अशा प्रकारची परिस्थिती आहे. आपण बघितलं की महाराष्ट्रातल्या सुद्धा अनेक आमदारांचा आजच वाढदिवस आहे. निश्चितपणे मराठी मॅडम म्हणाले तसं की सर्वांनाच माझ्या शुभेच्छा. माझाही वाढदिवस आहे. या प्रसंगी थोरवे साहेबांचं आमचं कौटुंबिक नातं आहे.
थोरवे साहेबांचं मी या ठिकाणी त्यांचं अभिनंदन शुभेच्छा देऊन केलं. त्यांनी मला शुभेच्छा दिल्या माझाही वाढदिवस असल्यामुळे. त्यामुळे निश्चितपणे त्यांना पुढील भावी वाटचालीस राजकीय वाटचालीस त्यांना माझ्या मराठी परिवाराकडून भारतीय जनता पक्षाकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. त्याचबरोबर आता आपण बघितलं की 153 वार्ड अध्यक्ष सन्मान्य सचेतन पोसमजी हे पुन्हा या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आले आहेत. मी पुन्हा एकदा मराठी परिवाराच्या वतीने आणि भाजपच्या वतीने माऊली थोरवे साहेबांना उदंड आयुष्य देवो अशा प्रकारची देवाकडे प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद.